यंग तरंगच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। पैशाचं आकर्षण कोणाला नसतं। येरे येरे पावसा तुला देतो पैसा असं म्हणत आपण पावसाला सुद्धा पैशाचं आमिष दाखवतो। लहानपणी आजीनी खाऊसाठी दिलेला 1 रुपया सुद्धा आपल्याला खूप श्रीमंत करून जातो आणि मग हळूहळू जसे आपण मोठे होतो विद्यार्थी जीवनामध्ये आपला स्वतःचा पैसा म्हणून पालक आपल्या हातात देतात तो पॉकेट मनी। या पॉकेट मनीचं विद्यार्थी मित्र नेमकं काय करतात? खरं तर इथेच त्यांना जे संस्कार होतात, जी सवय लागते तो भावी काळातल्या त्यांच्या आर्थिक नियोजनाचा पाया ठरू शकतो। आणि म्हणूनच आज यंग तरंगच्या मंचावरती आपण चर्चा करणार आहोत या विद्यार्थी मित्रांशी की ते पॉकेट मनीचं नेमकं काय करतात आणि तज्ञांकडून मार्गदर्शन घेणार आहोत की या संदर्भात मुलांनी खरं तर नेमकं काय करायला हवं। सगळ्यात आधी स्वागत करूया आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं। आपल्याबरोबर शिक्षक म्हणून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत वैदेही भिडे, ज्या स्वतः विशेष प्रशिक्षक आहेत। आणखीन एक शिक्षक प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक संदीप मोरे सर। सरांचं मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर पालक प्रतिनिधीही आपल्याबरोबर उपस्थित आहेत। ते केवळ पालक नाहीत तर पोलीस सुद्धा आहेत, ते आहेत मारुती सावंत सर। सर मनपूर्वक स्वागत। चर्चेला सुरुवात आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींपासून करूया। तुम्हाला सगळ्यांना पॉकेट मनी मिळतो का? नाही, कुणाकुणाला मिळत नाही, तुम्हाला मिळत नाही, कुणाकुणाला मिळतो? पॉकेट मनी कसा, कधी, केव्हा दिला जातो ज्यांना मिळतो त्यांना? जेव्हा आम्हाला काही घ्यायचं असेल, म्हणजे जेव्हा आमचे आई वडील घरात नसतात तेव्हा जर आम्हाला काही घ्यायचं असेल तर त्या पॉकेट मनीमधनं आम्ही ते वस्तू घेतो। बरं, पण म्हणजे महिन्याला एखादी ठराविक रक्कम पॉकेट मनी म्हणून मिळते? हो, पण जास्त नाही, ठरलेली, जास्त नाही, ठरलेली रक्कम पॉकेट मनी म्हणून मिळते। आणखीन कुणाला पॉकेट मनी मिळतो? हां, स्कूलमधून प्रोजेक्ट देतात त्यासाठी प्रोजेक्ट पेपर किंवा अजून काय जे लागतं सामान, स्केच पेन वगैरे, त्यासाठी पॉकेट मनी लागतो। जर मी घरात एकटी असेन आणि पाहुणे आले अचानक आणि घरात पालक वगैरे कोण नसेल तर त्यावेळी त्यांची सोय करण्यासाठी ती पॉकेट मनी मी यूज करते। बर, मला सांगा ज्यांना पॉकेट मनी मिळत नाही असे बरेच हात मगाशी वर आले, तुम्ही तुमचे खर्च कसे करता? जेव्हा आम्हाला गरज लागते तेव्हा आमचे आई बाबाच आम्हाला पैसे देतात। आई बाबा पैसे देतात? हां, काही वेळेला आम्हाला लागणाऱ्या गोष्टी आई बाबाच आणून देतात। आई बाबा वस्तूच आणून देतात, त्यामुळे पैसे खर्च करण्याची वेळ येत नाही। बरं, म्हणजे मला आता ट्युशन जायचं असेल तेव्हा मी आईकडनं पैसे घेते। बर, इथे दोन्ही पद्धतीची मुलं आहेत की ज्यांना नियमित पॉकेट मनी मिळतो आणि ज्यांना मिळत नाही। पॉकेट मनी हा एक विषय झाला, पण एकंदरच या मुलांच्या आयुष्यामध्ये पैसा हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि हा महत्त्वाचा घटक पालकांद्वारा त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो। नेमके हे नातेसंबंध पैशाभोवती कसे फिरतात ते पाहूया। एक ध्वनिचित्रफित आहे आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी तयार केलेली, त्यातूनच हा अंदाज घेऊया। डैड, आई एम अ टीनेजर नाउ। एक ब्लैकबेरी फोन तो बनता है। बेटा इतना एक्सपेंसिव फोन क्या करोगे? डैड बहुत अच्छा फोन है, मेरे सारे दोस्तों के पास है पापा। ठीक है, ब्लैकबेरी चाहिए ना? हाँ। दिला देंगे बेटा। ब्लैकबेरी, यस। डैड, आई नीड एन आईपैड। आईपैड? हाँ पापा, अब आईपैड तो चाहिए ना। अब स्कूल में इतनी सारी पढ़ाई होती है, इतने सारे प्रोजेक्ट के काम होते हैं और वैसे भी मेरे हर दोस्त के पास है। ठीक है बच्चा, दिला देंगे। अरे आप हर बात पे कह देते हैं दिला देंगे दिला देंगे, ये क्या मतलब है दिला देंगे? अरे तो क्या हुआ, आखिर हम कमा किसके लिए रहे हैं? हाँ पापा, थैंक यू पापा। बेटा सरप्राइज। थैंक यू पापा। खुश? हाँ। हैप्पी बर्थडे बेटा। थैंक यू पापा। इस साल क्या गिफ्ट चाहिए बेटा? पापा, जो मैं मांगूंगा वो आप दिलाओगे? अरे तुम मांग कर तो देखो। पापा, स्कूटी। मैं मेरे को लो बेटा तुम्हारी गिफ्ट। थैंक यू पापा।
हाँ, और सुनो, थोड़ा संभाल के। हाँ, हाँ पापा, लव यू। आप भी कमाल करते हैं, बताइए स्कूटी की चाबी लाकर दे दी उसको। ये कोई उम्र है उसकी चलाने की क्या? अरे हमारा बेटा है, चला लेगा। हेलो, हाँ बोल रहा हूँ। क्या? कैसे? क्या हुआ? एक्सीडेंट। मला वाटतं हा पालकांसाठी अतिशय आस्थेचा विषय आहे की मुलांना नेमकं प्रेम करताना त्यामध्ये पैसा किती आणि कसा खर्च करायचा. मला सांगा, तुमच्यापैकी कुणाचं भांडण झालंय घरी की अमुक एक गोष्ट हवी किंवा असा हट्ट केलाय तुम्ही तुमच्या भावंडांनी? प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे याचं उत्तर. मी आता 10वीत आहे ना, तर माझी आई, मी तिला बोललेली की मला फोन हवा आहे आणि मी त्यासाठी खूप भांडलेली, पण अजूनही तिने मला मोठा फोन दिला नाहीये. ती बोलली 10वी झाल्यावर देणार. खूप बरं. भांडण होतात अजूनही त्याचं. पण मग आईचा राग येतो अशा वेळेस? थोडासा येतो. पण काय वाटतं, आईची काय बाजू असेल? आईची बाजू असेल की जर फोन दिला तर लक्ष फोनकडे जाणार आणि अभ्यासात कमी लागणार, म्हणून ती देत नसेल. बरं, ठीक आहे. मला वाटतं खूप समजूतदार मुलगी आहे की तिला आईची बाजू पण कळली आहे. काय सांगाल मॅडम? ॲक्च्युली आत्ता मी जेव्हा हे ऐकलं ना, मला आपली फिल्म आणि म्हणजे ते क्लिपिंग आणि ह्याच्यामध्ये एक फरक महत्त्वाचा दिसला की या मुलांनी असं सांगितलं की आम्हाला म्हणजे अशा छान शौकीच्या वस्तूंसाठी पैसे हवेत असं इथल्या मुलांनी सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की आम्हाला शाळेसाठी किंवा डे टू डे मध्ये आम्हाला ज्या वस्तू लागतात याच्यासाठी पैसा लागतो. आणि त्याच्या विरुद्ध आपण इथे पाहिलं की माझ्या सगळ्या मित्रांकडे आहे म्हणून मला पाहिजे. म्हणजे हा बेसिक फरक मला वाटला. तर तो आई वडिलांनी सुद्धा हे भान म्हणजे ठेवायला हवं की माझ्या मुलाला पॉकेट मनी मी कशासाठी देणार आहे आणि तो माझ्या आर्थिक स्तराशी अवलंबून आहे का मुलाच्या गरजेशी अवलंबून आहे. बरोबर. सर, आपण काय सांगाल? मी मॅडमच्या मताशी थोडा सहमतच आहे की साधारणतः कसं होतं की या मुलांचं मी ऐकल्यानंतर असं जाणवतं की साधारणतः जशी गरज असेल तशी त्यांची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे अवांतर अशी रिक्वायरमेंट नाही आहे. आणि असं म्हणू शकतो की मंथली ते पॉकेट मनी घेत नाही आहे की डेली, म्हणजे जर गरज लागली म्हणजे कुठे जायचं असेल तर ती फी घेतली जाते. आणि आता जी आपण क्लिपिंग बघितली त्यामध्ये असं दिसलंय की पालकांचा आर्थिक स्तर चांगला आहे आणि गरज नाही आहे तरी सुद्धा विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो ही भावना त्यांच्यामध्ये. म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना सर्वच काही मी देऊ शकतो, माझी तेवढी स्थिती आहे, आर्थिक स्थिती. म्हणजे गरज नसताना सुद्धा काही वस्तू त्याला प्रोव्हाइड केल्या जातात. सर, हा मला वाटतं खूप महत्त्वाचा मुद्दा आणि म्हणून मला इथे उपस्थित सगळ्या आपल्या मित्रांशी बोलायचं, विद्यार्थी मित्रमैत्रिणींशी, की तुमच्या बर्थडे पार्टीज असतात त्या अनेकदा आजकाल घरी होत नाहीत, बाहेर हॉटेलमध्ये जाऊन होतात. बरोबर? खूप आउटिंग्स करता तुम्ही किंवा एखादी फिल्म एकत्र बघायला जाता. मग हे सगळे खर्च, याचे पैसे कुठून येतात? ये सब खर्च मेरे मॉम डैडी देते हैं क्योंकि वो लोग मुझे पॉकेट मनी नहीं देते, तो मेरे मॉम डैडी देते हैं मुझे ये सब. आई बाबाच देतात. बरं. हां, जेव्हा कुठे जायचं असेल तेव्हा सरळ आईला सांगायचं, मग तेव्हाच आई देणार. आपल्याबरोबर सावंत सर आहेत. सावंत सर, आपण पालक म्हणून तर उपस्थित आहातच, पण त्याचबरोबर आपण पोलीसही आहात. आपल्याकडे अनेकदा बालगुन्हेगार येत असतील की जे पैशाचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात किंवा काय, तर त्याविषयी आपण थोडा प्रकाश टाका. पॉकेट मनी ही काळाची गरजच आहे. पहिली गोष्ट, पालकाने आपल्या मुलाला त्याच्या गरजा जाणून घेऊन आणि आपली देण्याची काही कुवत आहे त्याची पूर्ण आपल्या मुलाला कल्पना द्यावी. पॉकेट मनी दिल्यानंतर तो काय खर्च करतो, त्याच्याबरोबर असणारी जी विद्यार्थी मित्र हे नेमके काय करतात, कुठे जातात, त्याचा उपयोग काय होतो त्या पैशाचा, ह्याच्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावं. अन्यथा पॉकेट मनी दिल्यानंतर ते व्यसनाधीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण ते प्रमाण फार कमी आहे. पॉकेट मनीमुळे बचतीची सवय लागू शकते मुलांना, चांगलंही आहे ते. फक्त त्यांच्या दिलेल्या पैशाचा सदुपयोग होतो का ह्याकडे प्रत्येक पालकांनी बघावं. नाहीतर हा पॉकेट मनी हा वादातीत प्रश्न आहे घरात. प्रत्येक घरात वादातीत प्रश्न असतो की मुलं पालकांशी पॉकेट मनी दिलं नाही, का दिलं नाही,
मग तो जनरेशन गॅप असतो, हा पालकांनी समजून घ्यावा. नाही समजून घेतला तर ती मुलं जे दुसऱ्या थराला जाऊ शकतात. इतर मित्रांबरोबर ज्यांच्याकडनं पैसे प्रोव्हाइड होतात, पुरवले जातात, त्यांच्या संगतीला लागून मग त्यांच्यासारखी वागण्याचे प्रयत्न करतात. म्हणजे आता माझ्याकडे पैसे नाहीत तर माझ्या मित्राकडे पैसे आहेत, निदान त्याच्यासारखं वागावं. आणि तो जर या व्यसनाधीन मार्गात असेल तर आपलं पाल्य त्या मार्गाला जाऊ नये म्हणून त्याच्या गरजेनुसार आणि त्याच्या आवडीनिवडी त्याच्यानुसार त्याला पॉकेट मनी द्यावंच. गरजेनुसार तो किती शाळेला लांब जातो, त्याला आपण डबा देतो का, डबा जर देत नसेल तर तो काय खातो, ह्या प्रत्येक बारीक सारी गोष्टी ह्या पालकांनी तसेच त्यांच्या मातांनी जास्त करून लक्ष ठेवावं की जेणेकरून त्यांना ते प्रोव्हाइड जर होत नसेल तर तो दुसरा मार्ग शोधणार आणि तो दुसरा मार्ग शोधू नये म्हणून त्यांना पॉकेट मनी द्यावं. यामध्ये मला वाटतं पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे की ते नेमका कशासाठी पैसा देत आहेत. अनेकदा असं होतं का की दोघंही पालक आजकाल काम करत असतात, आईकडेही वेळ कमी असतो आणि मग प्रेमाची भरपाई म्हणून अधिक पॉकेट मनी दिला जातो का? हो, असं खूपच वेळा होतं की म्हणजे आजकाल ना प्रेम हे भौतिक ह्याच्यामध्ये मोजलं जातंय की म्हणजे मी ही वस्तू दिली म्हणजे मी प्रचंड प्रेम माझ्या मुलांवर केलेलं आहे, हे एक दाखवण्याची वृत्ती आता खूप वाढत चाललेली आहे. आणि त्याचे दुष्परिणाम आपण पाहतोय, म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला आपल्या घरांमध्ये सुद्धा हे पाहतोच आहोत. आणि ॲज अ स्पेशल एज्युकेटर किंवा ॲज अ काउन्सिलर हे तर अगदी नक्की आम्ही पाहतोय की वस्तूंच्या मुळे प्रेम हे दाखवणं अतिशय म्हणजे धोकादायक ठरू शकते. पण ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की संवाद. म्हणजे जर का आपल्या पाल्याशी व्यवस्थित संवाद असेल तर कदाचित ह्या गोष्टींना आळा बसू शकेल. की म्हणजे आता जसं हे म्हणाले की माझी किती कुवत आहे याची मुलांना जाणीव असावी, पण त्याच्यामध्ये एक धोका सुद्धा संभवतो की जर का माझ्या मुलाला कळलंय की माझी प्रचंड कुवत आहे, मी खूप देऊ शकतो, तर मग असं वाटू शकतं की अरे शक्य आहे की तुम्हाला, मग द्यायला काय होतंय. बरोबर. पण मग इथे मला वाटतं की पैशाची किंमत म्हणजे तो पैसा कमावण्यासाठी लागणाऱ्या कष्टांची किंमत ही मुलांना कळायला हवी का? अगदी अगदी. म्हणजे आई वडील काय कष्ट करून इतका पैसा मिळवत आहेत ह्याची जाणीव आई वडिलांनीच मुलांना करून द्यायला हवी आहे, कारण ती नाहीतर मुलांना होणारच नाहीये. म्हणजे पैशांची किंमत आपण जी म्हणतोय ती कष्टांची किंमत आहे खरं म्हणजे. आणि त्यासाठी आज इतके कष्ट केल्यानंतर इतका पैसा मिळतोय, त्यामुळे मग तो खर्च करताना त्याचं भान ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मुळात संवाद जर सुरू असेल तर अडचण येणार नाही. पण आता हा जो मुद्दा आहे की कष्टांची किंमत, पालकाला मला वाटतं इथे उपस्थित प्रत्येक पालकाला असं वाटत असेल की माझ्या मुलाला कळावं की मी नेमके काय कष्ट करतो. यासाठी तुम्ही काही प्रयत्न करता का मुलांना कष्टांची किंमत कळावी यासाठी? आमच्या शाळेमध्ये एक असा उपक्रम असतो स्काउट गाईडमध्ये की खरी कमाई. म्हणजे मुलांना सांगितलं जातं की तुम्ही तुमचे कष्ट करून कमवा आणि ते सही करून ज्यांच्याकडे, म्हणजे आता एखाद्या मुलगा एखाद्या घरी गेला, बाबा मी आज तुमच्या घरातलं केअर काढतो किंवा तांदूळ निवडून देते, एखादी मुलगी म्हणाली, आणि त्याचे ती व्यक्ती ठरवेल ती किंमत तुम्हाला देईल. म्हणजे एखादी व्यक्ती 10 रुपये देते, एखादी व्यक्ती 5 रुपयेच देईल. म्हणजे तुम्ही केलेल्या कष्टांची एवढीच किंमत आहे हे त्या मुलांना कळतं. आणि ह्या उपक्रमाद्वारे मुलांना कष्टाची किंमत जरूर कळते की पैसे कमवण्यासाठी काय करावं लागतं. म्हणजे आपले आई वडील किती कष्ट करतायत तेव्हा पैसा घरात येतोय, मग तो आपण कशा प्रकारे खर्च करावा याचं भान मुलांना येतं अशा उपक्रमांद्वारे जे शाळेत राबवले जातात. मेरे हिसाब से पॉकेट मनी जरूरी है, पर उसके लिए एक समय सीमा, उम्र सीमा होनी चाहिए. क्योंकि अगर हम बहुत ही बचपन में अगर किस बच्चों को हम पॉकेट मनी देना शुरू कर दे तो उन्हें उनके पैसे की अहमियत का पता नहीं चलता है. और मुझे ऐसा लगता है कि 15-16 साल का जो उम्र है वो एक सही उम्र है जब बच्चों में जो है बहुत तरह के इंटरेस्ट भी डेवलप हो जाते हैं और वो अपने हिसाब से उस पॉकेट मनी का सही उपयोग कर सकते हैं. पर अगर व्यक्तिगत रूप से मुझसे पूछा जाए तो पॉकेट मनी बहुत ज़्यादा अहमियत नहीं है विद्यार्थी जीवन के लिए, क्योंकि इसके बहुत सारे नकारात्मक तरफ भी है जहां पर कि हम पॉकेट मनी से बच्चे बहुत जो है मिसगाइडेड हो जाते हैं. तो पॉकेट मनी आप दो, उसे इनाम के तौर पर दो. त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला की मुलांना कष्ट करून मग त्याचा पैसा मिळणं किंवा ते बक्षीस स्वरूपामध्ये मिळणं, याविषयी आपण काय सांगाल? ह्याच्यामध्ये मी दोन्ही बाजू परत पुन्हा सांगेन की कष्ट करून पैसे मिळवल्याने त्यांना नक्कीच कळेल की एवढे मी कष्ट केले, मी इतकी भांडी घासली तरी मला 10 रुपये मिळाले.
म्हणजे जेवढे पैसे मला आज आपल्या घरामध्ये येत आहेत त्याच्यामागे प्रचंड मेहनत आहे हे नक्कीच त्यांना कळेल. आणि ॲट द सेम टाइम कसं होईल ना की घरातली जी कामं आहेत ती आपण एक घर फॅमिली म्हणून करत असतो, तर त्याच्यासाठी पैसा द्यावा का, म्हणजे हाही एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे असं मला वाटतं. कारण मग कधी कधी काय होतं की मी माझ्या आईसाठी हे केलं तर त्याचं मोल मला मिळायला पाहिजे, म्हणजे हे मोल सुद्धा आपण घ्यावं का. म्हणजे प्रत्येक गोष्ट पैशातच तोलली जाणं हा एक धोका तिथे त्याच्यामध्ये असेल. हा, मग तेव्हा तो बॅलन्स जर का पालकांना सांभाळता आला तर मग काही प्रॉब्लेम नाहीये. कारण हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की मूल लहान आहे, अजून ते घडतंय, तेव्हा हे भान पालकांनी ठेवण्याची गरज आहे. आपण काय सांगाल सर याविषयी? हा विषय सर्व पालक आणि त्यांच्या पाल्यावर सर्व अवलंबून असतो की मॅडमनी जसं सांगितलं त्याचा संवाद, घरात संवाद कसा साधला जातो. मुलगा आल्यानंतर किंवा मुलगी आल्यानंतर आई आणि त्याचे वडील आपल्या पाल्याशी कसं संवाद साधतात, आज दिवसाभरात तुम्ही काय केलं, ह्याचा एक लेखाजोखा जर घेतला गेला ना तर त्या मुलांमध्ये सवय निर्माण होते की प्रत्येक गोष्टीची आपल्याकडनं हिशोब घेतला जातो. म्हणजे आपण गेलो कुठे, आता बाबा तुझे 12:30 वाजता तर शाळा सुटलेली आहे, अरे तुला 1:30 का वाजला, ह्याच्या काही कारण आहेत ते जर प्रत्येक गोष्टी त्याच्याकडनं जर घेतल्या गेल्या. आता त्या मॅडमनी तिथे सांगताना सांगितलं की बक्षीस स्वरूपात द्यावं, काय हरकत नाही, परंतु ती एक सवय लागून जाते मुलांना की बक्षीस, आपल्याला एक काम केल्यानंतर ते बक्षीस मिळतं, अशा सवयी शक्यतो लावू नका मुलांना. बरोबर आहे. म्हणजे बक्षीस आहे, आमिष आहे का डिमांड आहे? कारण अनेकदा मुलंही डिमांड करतात की मला परीक्षेत इतके मार्क मिळाले तर मला अमुक एक पाहिजे, आणि हा कुठेतरी व्यवहार झाला. बक्षीस हे मला वाटतं व्यक्तीने स्वेच्छेने दिलेलं असावं की तू हे छान काम केलंस आणि मला वाटतंय की तुला मी हे बक्षीस द्यावं. तुम्हाला पटतंय हे? तुमच्या मनात आणखीन काय प्रश्न आहेत, काय वाटतं तुम्हाला? पॉकेट मनी दिल्यामुळे मुलांना चंगळवादाचाही स्पर्श लागू शकतो. चंगळवादाकडे झुकू शकतात मुलं, म्हणजे जास्तीचा पॉकेट मनी, जास्तीचा पैसा जर हातात असेल तर. बरं, पॉकेट मनी मिळाल्यामुळे मुलं व्यवहार ज्ञान शिकू शकतात व बार्गेनिंग पण शिकू शकतात. बर, एकदम दोन टोकाची मतं समोर आलेली आहेत की एक तर पॉकेट मनी मिळाल्यावर चंगळवादाकडे तरी जातील, आणि दुसऱ्याचं म्हणणं आहे की नाही पॉकेट मनी आला म्हणजे व्यवहार ज्ञान येईल. पण मला वाटतं वस्तुस्थिती या दोन ध्रुवांच्या मध्ये कुठेतरी आहे, आणि ती नेमकी काय समजून घेण्याचा प्रयत्न यानंतरही आपण करणार आहोत. पण आता वेळ एका छोट्या विश्रांतीची. विश्रांतीनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. किती जण डबा घेऊन जातात रोज? अरे वा. आणि कॉलेज कॅन्टीन मध्ये किंवा स्कूल कॅन्टीन मध्ये किती जण खाता? कॅन्टीनचा पर्याय तर एक असतोच, पण त्याशिवाय बाहेर किती जणांना खायला आवडतं? चाट, पिझ्झा, पास्ता, बर्गर, सगळ्यांना. फॅमिली आउटिंग्स तर आपण करतोच, पण त्याबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर जाता बाहेर? हो, जाता. बर, मग अशा वेळेस काय करता? आईकडून पैसे घेता. पण रेग्युलरली सगळे रोज डबा खाणारी मुलं आहेत? नो वडापाव, नो समोसा, नो नूडल्स. वा वा, फारच गुणी पिढी मला वाटतं आपल्या समोर आहे की रोजच्या रोज व्यवस्थित घरचं जेवण जेवत आहेत. पण सगळीकडेच ही परिस्थिती आहे का? काय सांगाल? कसं आहे ना, शहरांमध्ये आपल्याला दिसतंय की जिथे आई वडील दोघेही नोकरी करतात तिथे हा असू शकतं की म्हणजे डबा न देता मुलं जात आहेत असं. पण आजकाल शाळांनी सुद्धा कंपल्सरी केलंय की मुलाकडे डबा असायलाच हवा, आणि डब्यामध्ये काय असायला हवं हेही शाळा आता ठरवतात की पोळी भाजीच असायला हवी, जंक फूड नको. त्यामुळे मोस्टली सगळ्या मुलांकडे डबे असतात असं मला वाटतंय. बरं, आपल्याबरोबर प्राचार्य सर सुद्धा उपस्थित आहेत शाळेचे. सर, आपण या विषयावरती थोडा अधिक खुलासा करावा. आमच्या शाळेमध्ये पालक सभेमध्ये एक आम्ही असा ठराव केलेला आहे की दर दिवशी होममेड फूड हे ते डब्यातून आणणार, आणि कोणत्या दिवशी कोणता मेनू असेल 6 दिवसाचा मेनूचा चार्ट त्यांना दिलेला असतो. बरं. आणि कॅन्टीनला विद्यार्थ्याला, आमचे क्लासरूम सगळे 2nd फ्लोअरवर आहेत, 2nd फ्लोअरवरून आम्ही ग्राउंड फ्लोअरला मुलांना अलाउड करत नाही रिसेसमध्ये. त्यामुळे कॅन्टीनमध्ये जाऊन वडापाव खाणं किंवा समोसा खाणं हे त्यांना शक्य होत नाही, किंवा आम्ही ते बंधनकारक केलेलं आहे. आणि मला वाटतं माझे शिक्षक पण उपस्थित आहेत, ते तुम्हाला या स्कीमविषयी जास्त सांगतील की त्यांनी ही स्कीम राबवलेली आहे. बरं, आपण जाणून घेऊया ना.
शिक्षक म्हणून आम्ही म्हणजे स्कूलमध्ये अशी कमिटी केलेली आहे की रिसेसमध्ये मुलं काय टिफिन आणतात तेही आम्ही पाहतो. कोणी कुरकुरे चिप्स वगैरे असं काही आणलेलं असेल तर ते आम्ही जमा करून घेतो, त्याच्यावर त्याचं नाव टाकलं जातं आणि शाळा सुटल्यावर ते त्याला रिटर्न केलं जातं. पण रिसेसमध्ये दुसऱ्या कोणाचा तरी टिफिन त्याला शेअर करायला सांगितलं जातो. त्याच्यामुळे बिगिनिंगमध्ये मग असं थोडं व्हायचं की चिप्स वगैरे आणले जायचे, पण नंतर मग हे पूर्ण डिलीट होऊन होममेड फूड मुलं आणायला लागली आहेत. त्याच्यामुळे वडापाव वगैरे असं तर काहीच. पण यावरती पालकांची प्रतिक्रिया काय होती? हा जो रिसेसमध्ये मुलांनी कुरकुरे वगैरे न खायचा हा जो आम्ही डिसिजन घेतलेला आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही गेल्या वर्षी ओपन हाऊसमध्ये पालकांना एक पत्रक दिलेलं की बॅलन्स फूड याबद्दल पालकांना नेमकं काय वाटतं, की किती पालक सकाळी लवकर मुलांना शाळेत जाण्यासाठी लवकर उठतात, त्यांना डबा बनवून देतात, त्या डब्यामध्ये काय काय ते देतात, या संदर्भामध्ये एक पत्रक घेतलं आणि त्या पत्रकामध्ये बऱ्याच पालकांनी सांगितलं की आम्ही उठतो आणि आम्ही त्यांना डबा बनवून देतो. मग जर पालकांना इच्छा आहे त्यांना डबा बनवून द्यायची आहे तर मग आपण त्याला रोखू शकत नाही आणि म्हणून मग आम्ही हे कंपल्सरी केलं की 1-2 पालक जर देत असतील तर तेही आपण स्टॉप करू शकतो. जर 60 विद्यार्थ्यांमध्ये 58 मुलांचे पालक तयार आहे डबा देऊन दिले तर 2 विद्यार्थ्यांना आपण सूट देतो. मग 58 मुलं शेवटी त्या गोष्टीकडे बघणार की तो वडापाव खातोय, तो समोसा खातोय, मग मला पण पाहिजे, मग ते आपण थांबवू शकतो. या हिशोबाने त्या पत्रकावरती आम्ही पीटीएमध्ये जसं सरांनी सांगितलं पीटीएमध्ये त्यावर ठराव करण्यात आला आणि मग ते पूर्णपणे बंधनकारक केलं की मुलांनी कंपल्सरी डबा आणलाच पाहिजे आणि त्या डब्यामध्ये घरी बनवलेलेच पदार्थ असले पाहिजे. आणि मला वाटतं इतका छान हा उपक्रम आहे की त्यामध्ये शिक्षकही मेहनत घेत आहेत, त्यांचे प्राचार्यही त्यात लक्ष घालतात. एकदा जोरदार टाळ्यात या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करूया. हा जो विषय आहे की आपण म्हणतो आहोत पॉकेट मनी, पण याचंच नाव जर बदललं आणि हे मुलांचं बजेट झालं तर काय फरक पडेल? जर आपण असं गृहीत धरलं की आपण पॉकेट मनी देतोय, म्हणजे मला वाटतं शालेय स्तरावर हे सहसा लागत नाहीच. आपलं कॉलेज म्हणजे म्हटलं की आपण इंजिनिअरिंगला असेल किंवा कोणत्याही फील्डमध्ये असेल की त्या ठिकाणी सहसा आपण पालक हे विद्यार्थ्यांना हे देतात पॉकेट मनी, म्हणजे आपण त्याला लागणारा खर्च असं म्हणू शकतो. पण त्याची अकाउंटेबिलिटी सुद्धा पालकांनी चेक केली पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. कारण आता आपण जर बचतीचं महत्त्व त्यांना आता पटवून दिलं, म्हणजे याच्यामध्ये पालक आणि तो विद्यार्थी याला आपण पैसे दिले आहेत, पण त्याच्याशी काय कशासाठी वापरलेला आहे ते विद्यार्थ्यांना लिहून ठेवणं, म्हणजे विद्यार्थ्यांनी घेतले असतील तर त्याचा डे टू डे हिशोब ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे हे एकदा अकाउंटेबिलिटी त्यांना कळलं की इन फ्युचरमध्ये आपल्याला एका वर्षाला साधारणतः दिलेल्या पैशामधला आपण किती खर्च केलेला आहे आणि किती पैसे उरलेले. आणि हे अकाउंटिंग करताना सुद्धा महत्त्वाचं म्हणजे आपण कळू शकेल विद्यार्थ्यांना की काही खर्च आपण म्हणू शकतो की अनावश्यक होतो आपल्याकडून, त्याची मी बचत करू शकतो. उदाहरणार्थ मला समजा स्टेशनला जायचं आहे पण मी रिक्षा पण घेऊ शकतो, टॅक्सी पण जाऊ शकतो आणि मी वॉकेबलने सुद्धा जाऊ शकतो. पण कधी कधी पालक आपल्याला जास्त पैसा तू रिक्षाने जा, म्हणजे इकडे सुद्धा आपण काय गृहीत धरू शकतो की जर त्या विद्यार्थ्यांनी असं मनात धरलं की मी दर दिवशी रिक्षाने जाण्यापेक्षा जर मी ते पैसे वाचवले तर माझाच पॉकेट मनी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे दिलेले पैसे मी विद्यार्थी आपण काय कृती करतो याच्यावरून वाढवू सुद्धा शकतो. आणि मग याचा वापर कसा करायचा आहे, म्हणजे आपण जर बचत केली असेल, बचत केल्यानंतर याचा वापर विनियोग करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तुम्ही करता का बचत? काय काय पैसे कुणी काय काय कशा पद्धतीने बचत केली जरा सांगा तर. माझे आजी आणि आजोबा गावीकडून येताना नेहमी मला पैसे देतात, तर ते मी पैसे साठवते आणि माझ्या मम्मी पप्पांच्या अॅनिव्हर्सरीला किंवा बर्थडेला त्यांना गिफ्ट्स वगैरे देते. अरे वा. हा, आपल्याला काय सांगायचं? मॅडम, माझ्या वर्गात 6वीला एक मुलगा आहे. त्या मुलाला त्याचे आजोबा रोज महिन्याला 5 रुपये देतात. तर आमच्या शाळेतून बालविहार मॅगझिन हे मुलांना आम्ही सांगितलेलं की हे मॅगझिन खूप छान आहे तर तुम्ही लावा. त्याने त्याच्या आईवडिलांना विचारलं तर आई बाबा बोलले की आत्ता सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत, आपण हे नेक्स्ट मंथपासून सबस्क्राईब करू. तर त्या मुलाकडे 350 रुपये असे साठवलेले जमा झालेले, तर त्याने ते मला दिले आणि म्हणाले की मॅडम मला हे ह्या महिन्यापासून लावायचं आहे. आई बाबा नाही म्हणतायत पण मी माझ्या साठवलेल्या पैशातून ते घेत आहे. माझ्या मते तरी ह्याच्यासारखा चांगला विनियोग काहीच नसेल. तुला काय सांगायचं होतं? ते वाचवलेले पैसे आपण गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा कुठेतरी उपयोगात आणू शकतो. नक्कीच. वा, किती सुंदर विचार आहे हा. सणानिमित्त दिलेले पैसे वाचवून मी कॉम्पिटिटिव एग्जाम मध्ये भाग घेण्यासाठी ते पैसे यूज केले. बरं. वा. मुझे जब मम्मी सामान लेने को भेजती है तो उनमें से कुछ पैसे बच जाते हैं,
तो मैं मम्मी को पूछती हूँ कि मम्मी मैं ये पैसे रख सकती हूँ, तो मम्मी बोलती है रख लो। तो मैं उसको जमा करते करते साल के एंड पे मम्मी पापा को एक बड़ा ट्रीट देती हूँ। अरे वा, हे सगळं ऐकताना इतकं छान वाटतंय की मुलं बचत करतायत आणि त्यांच्याही बचतीचा बराचसा भाग ते दुसऱ्यांसाठी खर्च करायला उत्सुक आहेत. मला वाटतं ही खूप एक मोठी गोष्ट आहे. सर, याविषयी तुम्ही काय सांगाल? खरं विद्यार्थ्यांची उत्तरं ऐकून खरोखर म्हणजेच खूप बरं वाटलं की काय असं मध्ये एक संस्कार आहे आपण जे दिलाय. म्हणजे हे कसं आहे, पालक आणि परत विद्यार्थी हा संबंध आलेला आहे. म्हणजे बचत झालेला पैसा म्हणजे जे जमवलेला आहे याचा सुद्धा कसा विनियोग करायचा हे सुद्धा पालकांनी विद्यार्थ्यांशी हे केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आपण बघतो अशा अनेक नैसर्गिक दुर्घटना घडतात आणि जिकडे फंड दिले जातात बघा की साधारणतः फंडिंग, म्हणजे अशा सुद्धा समाजकारणासाठी सुद्धा म्हणजे किंवा राष्ट्रासाठी सुद्धा देशासाठी सुद्धा आपण केलेल्या बचतीचा आपण थोडं सुद्धा सहभाग देऊ शकतो. ही सुद्धा भावना आपण विद्यार्थ्यांमध्ये जागृत करू शकतो. म्हणजे बचतीचं महत्त्व फक्त त्यांच्या अकाउंटेबिलिटीशी नाही तर आपल्या समाजाशी देशाशी पण आपण हे काय करू शकतो, जोडू शकतो. म्हटलं तर हा सगळा हिशोब जो आहे तो कदाचित 100 रुपयाच्या आटोक्यातला आहे. 1 रुपया 2 रुपये साठवून थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणत एक छान निधी तयार होऊ शकतो आणि या निधीचे विविध उपयोग आपल्याला मुलांनीच आता सांगितले की ते किती विविध प्रकारे करतायत. हा विषय किंवा हा विचार खूप प्रेरणा घेण्यासारखा आहे. यावरती तुम्ही थोडा विचार करा आणि यापुढे आपण या बचतीविषयी आणि पॉकेट मनीविषयी बोलणार आहोत. पण आता वेळ छोट्याशा विश्रांतीची. यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. आज आपण पॉकेट मनी या विषयावरती बोलतोय आणि आपल्याबरोबर एक पालक प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यांना या विषयावर अधिक काही बोलायचंय. काय सांगाल? मुझे ऐसा लगता है कि ये जो खरी कमाई की जो विचारधारा है उसमें एक बहुत बड़ा बदलाव भारतीय संस्कृति में आनी चाहिए, जिसे कहते हैं डिग्निटी ऑफ लेबर. मैंने बहुत सा समय अमेरिका में व्यतीत किया है. मैंने वहाँ पे देखा है कि किस प्रकार से 13-14 साल के बच्चे अखबार देते हैं या किसी जेरोक्स मशीन के दुकान में काम करते हैं और उससे उनकी जो कमाई होती है उस कमाई से वो अपने सारी इच्छाओं की पूर्ति करते हैं और उसमें किसी तरह की वो किसी प्रकार से कुंठित महसूस नहीं करते हैं और उनके माता पिता भी बहुत ही मुक्त होते हैं. उनके किसी भी प्रकार से जो कमाई कर रहे हैं उसमें पूरा वहाँ का जो समाज है, पूरा समाज जो है वो किसी पर उंगली नहीं उठाता है कि आपका बच्चा क्यों ये काम कर रहा है. पर हमारी जो भारतीय संस्कृति है, स्पेशली मध्यम वर्गीय जो संस्कृति है हमारी, उसमें अगर कोई बच्चा 13 या 14 साल की उम्र में अगर वो ट्यूशन करता है, अगर वो काबिल है ट्यूशन करके पैसा कमाने पे, अगर वो ट्यूशन करके पैसा कमा भी ले तो उसके अगल बगल के पड़ोसी शायद उसके माता पिता को ही बोलेंगे कि तुम अपने बच्चों से क्यों काम करा रहे हो, या 2-3 लोग तो होंगे ही ऐसे जो कि उस पर उंगली उठाए. तो हमारी जो वो पूरी समाज की जो वो विचारधारा है उसमें परिवर्तन लाना चाहिए और डिग्निटी ऑफ लेबर, जो कोई भी काम छोटा नहीं है, ये बात बच्चों में बहुत ज्यादा इस विचार को इनकलकेट करना चाहिए. और उससे मुझे ऐसा लगता है कि अपने आप जो है स्वतः बच्चे जो है स्वनिर्भर हो जाएंगे, आत्मनिर्भरता उनमें अपने आप आ जाएगी. नक्कीच श्रमांची प्रतिष्ठा आणि स्वावलंबन हे 2 अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. मला हा मुद्दा अतिशय पटलेला आहे यांचा आणि हा खूपच चांगला आहे की आपल्याकडे आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे की आपण ते लगेच पालकांशी निगडीत करतो की म्हणजे हे नाही का देऊ शकत आपल्या मुलाला काही म्हणून हे करतोय. आणि पालकांना सुद्धा त्यात काही वाटता कामा नये की आपला मुलगा काहीतरी करून पैसे कमवतोय. म्हणजे लोक म्हणतील त्याचबरोबर आपण स्वतःही त्याच्याबद्दल काय म्हणतो विचार करतो हे पालकांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी म्हटलं तो वयोगट कदाचित थोडा जास्त लहान आहे की 13-14 वर्ष किंवा काय, पण आपल्याकडे ज्याला आपण एक म्हणू की 10वीचा टप्पा ओलांडलेला कॉलेज जीवनामध्ये प्रवेश करत असलेल्या विद्यार्थ्याचे अनेक खर्च असतात आणि यासाठी काही अर्न अँड लर्न यासारखे प्रोग्राम असावेत असं आपल्याला वाटतं का सर? हां, म्हणजे कधी कधी कॉलेजचा खर्च आणि मध्यमवर्गीय मुलं आणि कॉलेजचा खर्च कधी जुळत नाही. म्हणजे त्यांचा पॉकेट मनी किंवा शैक्षणिक खर्च. तर अशा वेळेला विद्यार्थ्यांना स्वयंनिर्भर करण्यासाठी म्हणजे अप टू म्हणजे त्याने कॉलेज झाल्यानंतर 1 तास कुठे लायब्ररीमध्ये काम करावं असे काही ठिकाणे आहेत. म्हणजे की लायब्ररीमध्ये थोडा वेळ 1 तास काम करतात आणि त्याचा म्हणजे महिन्याभराचा खर्च निघेल असे उपक्रम असतात. मग अशा उपक्रमामध्ये भाग घेतला तरी सुद्धा चालू शकेल. मी अशा उपक्रमांची संख्या अधिक असावी किंवा त्याची उपलब्धता अधिक असावी असं आपल्याला वाटतं का? हां, उपलब्धता असेल तर विद्यार्थी स्वयंनिर्भर बनेल. म्हणजे आपला खर्च म्हणजे आपल्याला लागणारी जी रिक्वायरमेंट आहे तो करण्यास समर्थ होऊ शकेल विद्यार्थी. अनेकदा असं होतं की गरज तर असते एखाद्या खर्चाची,
पण पालकांची तेवढी कुवत नसते, त्यांना ते शक्य नसतं. अशा वेळेस विद्यार्थ्याकडे स्वतःकडे असलेले पैसे अधिक उत्तम प्रकारे वापरण्याचे काही पर्याय असू शकतात. कुवत नसते असं मी शालेय स्तरावर म्हणू शकतो की आपण साधारणतः म्हणजे आपण बघतो की पहिला दिवस असला की आपण साधारणतः नवीन वह्या नवीन पुस्तकं आपण घेतो साधारणतः, पण आपण असं बघत नाही. खूप वेळा असं होतं की आपल्या अर्ध्या वह्या मागच्या वर्षीच्या कोऱ्याच असतात आणि आपण काय करतो, पालक सुद्धा काय आता नवीन म्हटलं की नवीनच पाहिजे असं एक आपला हे असतं, समज असतो. मग अशाला आपण मागच्या वयांचे पानं जर काढून त्याच्या बाइंडिंग करून मी वया वापरू शकतो का, त्याचा मी रियूज करू शकतो का, मग त्याने सुद्धा आपल्या वहींचा काही खर्च आपण काय करू शकतो, साधारणतः कमी करू शकतो. म्हणजे थोडं आर्थिक नियोजन केलं तर आपल्याकडे कमी साधन सामुग्री किंवा कमी पैसे असूनही आपण त्याचा उत्तम वापर करू शकतो. इथून एक हात वर आला होता, आपल्याला काय सांगायचंय? मला एक शेअर करायचंय. आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे की बरेच पालक बघत नाहीत गेल्या वर्षीच्या वया, पण मी आवर्जून बघते आणि ज्या कोऱ्या वया असतात त्या मी अगदी सांभाळून ठेवते. आणि माझ्या मुलांना मी ट्युशन हा प्रकार लावलेला नाही. अगदी आता 9वीत गेली माझी मुलगी, तिला सेल्फ स्टडीची सवय लावली आणि ह्या ज्या वया वाचतात, जी पानं उरतात ती घरी अभ्यास करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी मी तिला वापरायला लावते. अरे वा, क्या मैं आपको ये पूछना चाहूंगी कि बच्चों को पॉकेट मनी देने का सही उम्र और समय क्या है? एक पालक म्हणून आधी की तुम्ही सांगा ना, काय वाटतं तुम्हाला? वयाचं तसं म्हणायला गेलं तर निगडीत असं नाही आहे. त्यांनी आपल्या मुलांना कितपत जाणलेलं आहे पालकांनी की हा दिल्यानंतर त्या ह्याचा पैशाचा कसा वापर करेल हे आपल्या पालकांना चांगल्या प्रकारे माहीत असतं. ते डिसाईड करू शकतात की कोणत्या वेळेला मी, पण शालेय स्तराला तसं काही मला वाटतं पॉकेट मनीची गरज नाही. पण आता इथे जे माझे बालमित्र बसलेले आहेत त्यांनी जी उदाहरणं दिल्यावर पॉकेट मनी गरजेचंच वाटतंय मला. तर मी पहिलंच ते म्हटलेलं आहे. आणि ह्या शाळेचे उपक्रम खरोखर चांगलेच आहेत आणि अशा शाळेचे जर उपक्रम नसतील तर नक्की शाळेला मुलांना पॉकेट मनी द्यायला काय हरकत नाही. वय असं नाही सांगू शकत, ते त्यांच्या पालकावर डिसाईड असतं की पालक काय ठरवेल की माझा मूल हे दिलेल्या पैशाचा व्यवस्थित वापर करेल, त्याला तेवढी जाण आहे का. मला सांगा, तुम्ही तुमच्यापैकी किती जण डायरी लिहितात आणि डायरीमध्ये हिशोब किती जण लिहितात? तू लिहितेस? हो, मी लिहिते. आणि आई बाबांना दाखवतेस? हो, मी आई बाबांना दाखवते. म्हणजे आता आठवड्याचा किती खर्च झाला, जास्त की कमी, जास्त असलं तर ते कसं कमी करायचं हे आईला विचारते आणि कमी झालं तर सांगते आज मी आठवड्याला कमी खर्च केलाय, म्हणजे माझे पॉकेट मनी आहे ती माझी कमी झाली पाहिजे, की माझे जास्त पैसे कुठूनही स्पेंड न व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि पैसे उरले की ते आपण कधी इमर्जन्सी असलं की वापरू शकतो असं मला तरी वाटतं. तुम्ही पॉकेट मनी देताय त्याच्यानंतर तो प्रश्न उद्भवतोय की त्याचं काय होतंय, पण म्हणजे त्याचं काय काय खातायत किंवा काय नाही. पण मला पालकांना हे विचारायचं की तुम्ही मुलांचं योग्य त्या प्रमाणात किंवा योग्य त्या प्रकारे पोट भरताय का घरी. कारण आधी माझ्या मते बऱ्याचशा लोकांचं मुलांकडे लक्ष नसतं, म्हणजे त्याच्या खाण्यापिण्याकडे. पण 24 तासासाठी ते लक्ष देणं गरजेचं आहे. जर पोट उपाशी असेल तर त्याला खायला हवंच, मग त्याचा गैरवापर किंवा काही समजा, पण तुम्ही व्यवस्थित पोटापाण्याची सोय करता का. घरचं खाणं त्याला वेळेवरती मिळणं. टिफिन तुम्हाला द्यायला जर वेळ नाही तर त्याला पैसे हवेच. पैसे हवे, त्याच्या पैशाचं तो काय खाणार हा विषय नंतरचा. तुम्ही टिफिन द्या, घरचं द्या, वडापाव हा नंतर विषय. संध्याकाळी आईवडील आल्यानंतर मुलाला विचारायचं तू काय खाल्लं, किती पैसे उरले, तो हिशोब आईवडिलांनी घ्यायलाच पाहिजे. आपला मुलगा मुलगी कधी किती वाजता येते, काय करते, ह्याचं आईवडिलांचं मुलाकडे लक्ष पाहिजे आणि मुलं काय करतायत हे बघायला पाहिजे असं मला वाटतं. जो पॉकेट मनी दिला जातो मुलांना तर त्यामध्ये आईवडिलांनी नक्कीच हे बघायला पाहिजे की मुलगा तो कुठं खर्च करतोय. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे घरचं जे बॅलन्स डाएट जे मुलांना मिळायला पाहिजे त्यांच्या पोषणासाठी. तर माझ्या मते जर घरी तुम्हाला प्रॉपर नाश्ता मिळत असेल, दुपारचा लंच प्रॉपर मिळत असेल आणि जर ज्या गोष्टी बाहेर मिळतात, समजून घ्या एक्झाम्पल घ्या तुम्ही वडापावचं, तर कधीतरी चेंज म्हणून जर आईने ते घरी करून दिलं तर माझ्या मते मुलांना मग बाहेर जाऊन खायची गरज नाही पडणार. बरोबर. मला विचारायचं आहे की पालक आपल्याकडनं काय अपेक्षा करतात की आपण कशावर खर्च करायचं पॉकेट मनी. सर काय सांगाल, पालकांच्या काय अपेक्षा आहेत? पालकांच्या अपेक्षा पॉकेट मनी हा फक्त काय खाण्यासाठी दिलेला नसतो. आता मुंबईमध्ये म्हटलं तर धक्काधक्कीचं जीवन आहे. बस बंद आहेत, शाळेची स्कूल बस कधी कधी बंद असते,
ट्रॅव्हलिंगसाठी लागणारा समजा मूल निघायचं आहे पटकन, तो बावरलेला असतो, खिशात जर पैसे असेल तो टॅक्सी पकडून घरी येऊ शकतो. हा एक उपयोग पॉकेट मनीचा आहे. काही अपघात घडला, काही झालं, आजूबाजूला कुठे डॉक्टरकडनं प्राथमिक उपचार करूया आपण, हे करण्यासाठी पॉकेट मनी पाहिजे. पॉकेट मनी नुसतं काय ते टिफिन हा एकच उद्देश म्हणून पॉकेट मनी वापर होत नाही. बरेच त्याचे वापर आहेत. अजून एक वेगळा विचार आपण करूया. पॉकेट मनी हा तुमच्या हातात आलेला पैसा आहे, बरोबर, पण तुमच्या वरती खर्च होणारा पैसा किती असतो? कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी आई बाबा तुमच्यासाठी पैसा खर्च करतात? पालक आपल्यासाठी शिक्षणासाठी खर्च करतात आणि आपल्या खाण्यापिण्या, रोजचं जेवण, तुमच्या छंदांसाठी पैसा खर्च होतो अनेकदा. होतो. त्यासाठी काही क्लासेस लावले जातात, प्रशिक्षण घेतलं जातं, वेकेशन वरती पैसा खर्च होतो. तुमच्या बर्थडे पार्टीज, तुमचे जे काही स्पेशल ओकेजन्स असतील ते सेलिब्रेट करण्यासाठी. मला सांगा, आपले आई वडील आपल्यावरती नेमका त्यांच्या उत्पन्नाचा किती भाग खर्च करतात? असा कधी आपण एकत्र बसून कुटुंबाचं बजेट बनवलंय का? कुटुंबाचा पॉकेट मनी नेमका किती आहे? थोडक्यात सांगायचं तर ते आपल्यावर सगळेच त्यांचे पैसे खर्च करतात, स्वतःवर ते कमी पैसे खर्च करतात. क्या बात आहे, वा. मला वाटतं आई वडिलांना हेच हवं असतं की मुलांना याची कुठेतरी जाणीव असावी. कारण मगाशी जसं ते वडील म्हणाले की हम किसके लिए कमाते हैं, खरं तर ते त्याच भावनेनी करत असतात की हे सगळं तुमच्यासाठी आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्याचा गैरवापर करू नये, तुम्हाला त्यांच्या कष्टांची जाणीव असावी, एवढीच त्यांची अपेक्षा असते. पेरेंट्स को मॉनिटर करना चाहिए कि बच्चे कैसे अपना पॉकेट मनी यूज़ करते हैं, पर कभी कभार कुछ पेरेंट्स ऐसे होते हैं जो ज़्यादा इंटरफियर करते हैं, तो बच्चों को लगता है कि वो उनकी जासूसी कर रहे हैं या फिर उनको भरोसा नहीं है. तो इस बारे में आपके क्या विचार है? म्हणजे इंटरफिअरन्स, आता जसं ही म्हणाली तसं की इंटरफिअरन्स म्हणजे नक्की काय, ह्याची जाणीव पालकांना आणि मुलांना आहे का? की मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीने ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल पालकांनी विचारणं म्हणजे जासूसी असते का? म्हणजे ह्याचा विचार मुलांनी सुद्धा करायला हवा. आणि त्याचबरोबर मुलाच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी इंटरफिअर तर नाही ना करत आहे. की समजा आता मी खाली खेळायला पाठवलंय मुलाला, तर मग तेव्हा मी तू कोणाबरोबर खेळलास, काय खेळलास, ह्या सगळ्याचं विचारत असेल तर मग ते खूप जास्त इंटरफिअरन्स होतोय असं होऊ शकतं. आणि त्याचबरोबर ना पॉकेट मनी ह्याची निगेटिव्ह बाजू ही आता आपण थोडीशी चर्चा करूया असं मला वाटतंय. कारण आपण इतक्या केसेस पाहतो आणि आत्ता जरी आपण म्हणत असलो की पॉकेट मनी मुलं खूप चांगल्या प्रकारे वापरतायत, पण हे सगळीकडे चित्र नाही आहे. मगाशी मॅम बोलल्या की जसे पालक विचारतात आपल्या पोरांना की तुम्ही काय केलात, कसं केलात, तर मग मला असं वाटतं की जर पॅरेंट्स लोकांनी जर मुलांची एका मित्र मैत्रिणी या दृष्टीने जर प्रश्न केला किंवा केला तर मग मुलं पण खूप ओपनली बोलू शकतात. मॅडम, मला पालकांच्या भूमिकेतून मुद्दा मांडायचा आहे. मी पालक म्हणून माझ्या मुलाला किंवा मुलीला पॉकेट मनी देत असेल तर त्याची उद्दिष्ट काय राहिली पाहिजे, त्याला व्यवहार ज्ञान शिकता आलं पाहिजे. जो तो अभ्यासाच्या करिक्युलममध्ये काही शिकत असेल तर त्याला प्रॅक्टिकल नॉलेज त्यातून मिळालं जातं का किंवा तो घेतोय का, हे एक उद्दिष्ट असेल. आणि त्याला त्याच्या इमर्जन्सीच्या मध्ये त्याला त्याचा उपयोग होतोय का किंवा तो तसा उपयोग करून घेतोय का, ही दोन उद्दिष्ट ठेवेन. आणि त्याला त्या पैशाची जाणीव झाली पाहिजे की मला दिलेले, वडिलांनी दिलेले पैसे आहेत ते मी जाणीवपूर्वक वापरले पाहिजेत. माझ्याकडे पैसे आहेत, इतरांकडे नाही आहेत याची, किंवा ही भावना मनात येऊन इतरांना कमी लेखणं वगैरे असं, किंवा इतरांना मदतीचा हात त्यांनी देतोय का, आपल्याकडे पैसे आहेत त्याचा उपयोग असा करतोय का, ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे एक पालक म्हणून. आता जसं मॅडमनी उल्लेख केला त्याप्रमाणे व्यसनांसाठी असेल किंवा अतिशय महागड्या वस्तूंसाठी असेल, आपण जे हट्ट करतो किंवा आपल्या आजूबाजूची मंडळी हट्ट करताना दिसतात, याविषयी काय वाटतं तुम्हाला? मेरे हिसाब से ये जो पॉकेट मनी है, इट्स इन अ स्मॉल स्केल, यू कैन से कि इट्स अ फाइनेंस मैनेजमेंट. बच्चों के लिए कैसे फाइनेंस को मैनेज किया जाए, तो वो पूरी तरह से निर्भर करता है उसके पारिवारिक बैकग्राउंड के ऊपर कि वो कुछ कैसे परिवार को, और उसके माता पिता का इसमें बहुत बड़ा योगदान होता है. मैं ऐसे बहुत से बच्चों को जानती हूँ कि जो अपने पॉकेट मनी को इतना सोच समझ के खर्च करते हैं और वो उसको बहुत ही पॉजिटिव तरीके से लेते हैं. तो वो पूरी तरह से डिपेंड करता है माता पिता पर. अगर बहुत ज्यादा कोई पॉकेट मनी अपने माता पिता दे और उसको मॉनिटर ही ना करे और
उसकी संस्कार वैसे ना हो तो वो जैसे इन्होंने भी कहा और वो सर ने भी कहा वैसी भी घटनाएं हो सकती हैं। और कुछ ऐसे भी परिवार हैं जिसमें बच्चे पॉकेट मनी को इतने सकारात्मक रूप से खर्च करते हैं कि उनके हॉबीज को वो डेवलप करते हैं उस पॉकेट मनी से। या सगळ्या चर्चेतून लक्षात येत आहे की पैसा हा महत्वाचा तर आहे, पण तो सर्वस्व नाही आणि त्यामुळेच पालकांचं लक्ष, प्रेम याला पैसा पर्याय ठरू शकत नाही। म्हणून अधिक प्रेम दाखवण्यासाठी अधिक पॉकेट मनी हे समीकरण नक्कीच जुळत नाही आणि मुलांना हा हाती आलेला पैसा कसा वापरायचा हेही पालकांनी, शिक्षकांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं तर नक्कीच ते मुलांवरती जास्त कायमस्वरूपी संस्कारक्षम असं राहील। तेव्हा हा पॉकेट मनी विषय जरी छोटासा असला तरी या छोट्याशा खिशामध्ये बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांच्या मुळाशी आहे आपला एकमेकांशी असणारा सुसंवाद। तेव्हा आजपासून मला वाटतं आपण पैसा खर्च करत असताना नक्कीच विचार करूया। संत वचन आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करू। तर मला वाटतं आपण सगळेच धवल पैसा मिळवूया आणि तो अधिक धवल मार्गाने खर्च करूया। हाच संकल्पासह आज यंग तरंगमध्ये आपल्या सगळ्यांचा निरोप घेते आहे। भेटूया पुढच्या भागामध्ये। तोवर नमस्कार।